बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार संजय राऊतांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। बीडमध्ये हत्या घडवणारे मंत्रिमंडळात आहेत आणि त्याचबरोबर बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांना राज्यात गुंडांना अभय दिलं जातंय असा आरोप राऊतांनी केला। या प्रकरणी धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणाले। आणि त्याचबरोबर परळीत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हणत संजय राऊतांनी मुंडेंवर निशाणा साधला। सगळ्यात आधी बीडमधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे। बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात। हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं। लोकभावना इतकी तीव्र आहे। धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न करतो। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो, त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती। तर आपण आज एसआयटीची मागणी केली होती असं मंत्री पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं। मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की एसआयटी लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी। आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे। आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख। तो माझ्याबरोबर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। करणार असून कांदळवन कक्ष या संस्थांची पडताळणी करते। अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील प्राणी पक्ष्यांचे दर्शन घेत नाताळच्या सुट्टीचा आनंद लुटला। बुधवारी झालेल्या तिकीट विक्रीतून महापालिकेच्या तिजोरीमध्ये 3 लाख रुपये महसूल जमा झाला। कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघाताला 15 दिवस उलटून गेले तरी त्याबाबतचा अहवाल अद्याप सादर झालेला नाहीये। मात्र अहवाल सादर होण्यापूर्वीच बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावू लागलाय। मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 191 इतका होता, तर काही भागात अतिवाईट आणि काही भागात वाईट हवेची नोंद झाली। कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना बेकायदा पाठवण्याचे प्रकरण उघडकीस आलंय। या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मानवी तस्करी प्रकरणी मुंबई, नागपूर, गांधीनगर आणि वडोदरा येथील 8 ठिकाणी छापे टाकले। घाटकोपरच्या पतंगनगर भागात फेरीवाल्यानं महिलांशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय। 2 महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न संबंधित व्यक्तीकडून होत असल्यानं त्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सायन पनवेल महामार्गावर वाहनाला आग लागली। वाहन चालक प्रसंगावधान साधत बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली, मात्र आगीमध्ये गाडी जळून खाक झाली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 246 वाहनं कांद्याची आवक झाली, पण शेतकऱ्यांना सरासरी भाव 1800 रुपयांपर्यंतच मिळाला। अवघ्या 10 क्विंटल कांद्याला 4300 रुपयांचा भाव मिळाला। खरीप हंगाम 2024 ते 25 साठी तुरीची किमान आधारभूत किंमत 7550 रुपये प्रति क्विंटल आहे। मात्र त्यानुसार सध्याच्या किमती किमान आधारभूत किमतींपेक्षा जास्त आहेत। अहमदाबाद विमानतळावरून सोन्याची तस्करी पकडण्यात आली आहे। 2.35 कोटी रुपयांचं 3 किलो सोनं जप्त करण्यात आलंय। भाईंदरच्या एका हॉटेलची खिडकी तोडून आत प्रवेश करून 28,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करत चोरट्यांनी पळ काढला। यानंतर अज्ञात इसमाविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय, तर सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं चोरी करणाऱ्या दोघांना फाटक येथून ताब्यात घेतले।
बदलापूरमध्ये एका दुकानाचं शटर तोडून दुकानातील रोख रक्कम आणि सामान लंपास केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 2 आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंतच्या चौकशीतून त्यांनी 4 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ 3ऱ्या-4थ्या ट्रॅकच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या कामासाठी रेल्वेनं 4 महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेली भिंत तोडली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कराडमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली. त्यांच्या समाधीस्थळी आल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळेल असं मकरंद पाटील म्हटलं. रावेरचे आमदार अमोल जावळेंनी पाल ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली आणि यावेळी त्यांनी अस्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या बेफिक्रीवर संताप व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत सिव्हिल सर्जनला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं. जळगावमध्ये भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या मुलाला चिरडल्याची घटना घडली. अपघातात मुलासोबत असलेले बहीण आणि मामा जखमी झालेत. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरातील संतप्त नागरिकांनी उभ्या डंपरला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यवतमाळच्या सहकार क्षेत्र डबघाईला येऊन सामान्य नागरिकांच्या ठेवीवर डल्ला मारण्याचं काम असल्याचं चित्र आहे आणि गेल्या 2 वर्षात 300 कोटींच्या वर ठेवीवर आता ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अंबरनाथचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच पुणे शाखेनं अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलंय. संबंधित घटनेची पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी अंबरनाथ शहरातून दोघांना ताब्यात घेतलं. शिवाय किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणी किणीकर समर्थक आक्रमक झालेले असून अंबरनाथ बंदची हाक दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जशी मला माहिती मिळाली तशी मी त्या माणसाला घेऊन डायरेक्ट CP साहेबांकडे गेलो. CP साहेब आणि क्राईम ब्रँचचे DCP साहेब, CP ठोंबरे साहेब आणि क्राईम ब्रँचचे DCP जाधव साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं ACP बगाडे साहेब की आमचं ऑलरेडी तुमच्यावरतीच काम चालू आहे की मला 15 दिवसापासून चालू आहे, तुम्हाला आज माहिती मिळाली. मी म्हणलं मग साहेब मला कळवलं का नाही तुम्ही? तर त्यांनी सांगितले ऑलरेडी तुमच्या बंदोबस्तामध्ये आम्ही सर्वांना सांगितले, परंतु हे कुठपर्यंत चालतंय हे त्यासाठी ह्याचा थडा लावण्यासाठी आम्ही पुढे 2 दिवस वाट बघणार होतो. आता लगेच मिळालेली माहिती घेऊन लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी 2 लोकांना अटक केलेलं आहे. आता पाहूया जिकडे तिकडे भीषण आग, अनेक कुटुंबीय अडकले आगीच्या विळख्यात. अशात करीना मात्र देवदूतासारखी धावून आली आणि लोकांचे प्राण वाचवले. तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. नुकतंच तिला राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते करीना थापाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. 17 मे रोजी अमरावतीच्या कठोरा परिसरात जय अंबा अपार्टमेंटमध्ये आग लागली होती आणि आगीतून निघणारे